मुंबई नाशिक महामार्ग सध्या अनेक कामे सुरू आहेत मुंबई नाशिक महामार्गावर. त्यापैकीच एक माझीवडे ते वडपे ज्या ठिकाणी आटपत्रीकरणाचे कामे सुरू आहेत. त्यानंतर दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे वडपेचे पुढे जो ग्लोबल कॉम्प्लेक्स पासून सुरू होतो. त्यानंतर समृद्धी महामार्ग इंटरचेंज ज्याला साईदारा इंटरचेंज म्हटले जाते, हे पाहू शकता इथे कामे सुरू आहेत. हे आहे साईदारा इंटरचेंज. ठाणे मुंबईहून आल्यावर नागपूरसाठी जाण्यासाठी या ठिकाणाहून वळण राहणार आहे अशी साईदारा इंटरचेंज. खूपच वेगाने कामे सुरू आहेत आणि पाहू शकता इथे जे फ्लायओव्हर बनत आहे या फ्लायओव्हरवरूनच आपल्याला प्रवास करावा लागणार आहे मुंबई नाशिक मुंबई ठाण्याहून येऊन नागपूरला जाण्याकरिता. आणि समृद्धी महामार्गाची साईधारा इंटरचेंज आपण पुढे आल्यास लक्षात येईल आपण BGR या ठिकाणी आलेलो आहे. तिथे शिवसागर हे मोठे हॉटेल आहे ज्या ठिकाणी मुंबई नाशिक महामार्गावर प्रवास करणाऱ्या अनेक गाड्या नाश्ता करण्यासाठी जेवणासाठी थांबतात. असा शिवसागर सर्वाधिक मोठं हॉटेल पाहू शकता, बोर्ड लागलेला आहे. आणि आपण मुंबई नाशिक महामार्गावर प्रवास करत आहोत. अनेक वेगवेगळे अपडेट्स घेत असताना अजून एक रोड अपडेट आपल्या मराठी YouTube चॅनलवर. सध्या या मार्गावर तलवली नाका म्हणून जे एक ठिकाण आहे पडगा टोल नाक्याच्या साधारणतः 500 मीटर अगोदर, आता आपण जायच्या मार्गावर त्या तलवली नाक्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. आपण ते काम पाहूयात. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून सर्वत्र उड्डाणपूल बांधले जाते. तसाच एक उड्डाणपूल या तलवली नाक्यावर देखील बांधला जाते आणि त्याचा फायदा जे मुंबई नाशिक महामार्गावरून मोठ्या मोठ्या गाड्या येतात त्यांना कुठल्याही अडथळ्याला सामोरं न जाता सलग मुंबईच्या ठाण्याच्या दिशेने जायला शक्य होणार आहे. कारण पडगा टोल नाक्यावरून जशी आपण या मुंबई ठाण्याच्या दिशेने येतो साधारणतः 500 मीटर अंतरावर एक वळण जाते डाव्या हाताला, जी कल्याणच्या दिशेने जाते. आणि बहुतांश गाड्या कल्याण, अंबरनाथ, बदलापूर इकडे जाण्याकरता या तलवली नाक्याचा वापर केला जातो. त्यामुळे पडगा टोल नाक्यावर निघालेल्या गाड्या तलवली नाक्यावर वाहतूक कोंडीमध्ये थांबतात. आणि पाहू शकता तुम्ही तलवली नाक्यावर ब्रिजचे काम सुरू आहे. तुम्हाला तलवली नाक्यावर ब्रिजचे काम दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न. समोर जाता येणार नाही आपल्याला पुढे, त्यामुळे आपण इथं मागे फिरत आहोत. तर तलवली नाका हा वाहतूक कोंडीचा सर्वात मोठा ठिकाण झालेला आहे आताच्या घडीला. तर जेव्हा हा उड्डाणपूल तयार होतो त्यावेळेस ठाणे मुंबईला जाण्याकरता वाहने सरळ पुलावरून निघून जाते, त्यामुळे त्यांना वाहतूक कोंडीला सामोरं जावे लागणार नाहीये. तसेच जे कल्याणच्या दिशेने जातात त्यांना देखील उड्डाणपूलच्या खालून येऊन कुठल्याही प्रकारे वाहतुकीला सामोरं न जाता सापे सावध नाका रोडने, आमने रोडने कल्याणला जाता येणार आहे. तुम्ही पाहू शकता उड्डाणपुलाचे काम अजून देखील सुरू आहे. गटर्स वगैरे लावलेले आहेत पिलर्सवर, तुमच्या लक्षात येईल. इथे बरेचसे मोठे मोठे वेअरहाऊसेस आहेत आणि त्यांचे मोठे मोठे 40 फीट 20 फीट असे जे कंटेनर्स असतात त्यांच्यामुळे इथे या रस्त्यावर अति जास्त प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे जसे मुंबई नाशिक महामार्ग रुंदीकरण, रस्ता रुंदीकरण करण्याचा जो एक प्रोजेक्ट आहे त्यातला एक हिस्सा पडगा टोल नाका ते वडपेपर्यंतचा आहे. हा उड्डाणपूल म्हणजे जसे आपण मुंबईहून येताना ठाण्याला प्रवेश करण्या अगोदर मुलुंड टोल नाक्यावरनं
म्हणजे मुलुंड जो टोल नाका आहे त्या मुलुंड टोल नाक्यावर येताना त्याच्या अगोदर एक फ्लायओव्हर लागतो उड्डाणपूल. कधी कधी उड्डाणपुलावरूनच ट्रॅफिक लागलेली असते टोल प्लाझापर्यंत. तसंच काहीच इथे होणार आहे, कारण फडका टोल नाक्याच्या अगदी जवळ हा उड्डाणपूल उतरतोय. त्यामुळे सेम मुलुंडचा टोल नाका जो आहे त्याच्या अलीकडे जो उड्डाणपूल आहे तसाच काहीसा उड्डाणपूल हा इथे फडका टोल नाक्याच्या थोडंसं अलीकडे उतरण आहे. आज आपली मराठी सतत नवीन नवीन रोड अपडेट्स आणि या ब्रिजचा जो उपयोग आहे तो समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी देखील होणार आहे. कारण जसा हा ब्रिज उतरतो तिथूनच साधारणतः 150-200 मीटर अंतरावर कल्याणहून आल्यास किंवा पडग्यावरून आल्यास समृद्धी महामार्गावरती वळण मिळणार आहे BGR लॉजिस्टिकच्या समोर. आणि अशा प्रकारे आपण आता तलवली नाक्याला पुन्हा युटर्न घेऊन तलवली नाक्या मार्गे आपल्याला आमनेकडे जाणे होते, त्यामुळे आपण वळण घेतलेले. तर आपला मुद्दा होता कल्याणहून येऊन पडगावून येऊन समृद्धी महामार्गावर जाणाऱ्यांसाठी त्याचा वापर होणार आहे. कारण BGR वेअरहाऊस आणि लॉजिस्टिकच्या एक्झॅक्टली समोर म्हणजे जो मी तुम्हाला हॉटेल दाखवला होता शिवसागर, त्या शिवसागर हॉटेलच्या बाजूनेच समृद्धी महामार्गाची वळण राहणार आहे, जी कल्याणवरनं आमनेवरनं जे वाहने येतील किंवा पडगावरनं येतील त्यांच्यासाठी. आणि आपण जसे मागच्या बाजूने देखील आपण त्या उड्डाणपुलावर जाण्याचा प्रयत्न केला, तसे जिथे पडक्याची बाजू आहे त्या ठिकाणी आपण उड्डाणपुलावर जाऊन पाहण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. आणि आता पुन्हा आपण मागे वळलो. मी चाललो वाशेरे येथे, कारण वाशेरे या ठिकाणी मी कामाला आहे. खास आपल्याला रोड अपडेट देण्याकरता मी शक्यतो लवकर निघतो, व्हिडिओ शूट करतो आणि मग 10 वाजता कामावर हजर राहतो. आता गेलं 9:30 पावणे 10च्या मध्ये वेळ झालेली आहे आणि मी चाललेलो आहे वाशेरे या ठिकाणी जिथे मी जॉबला आहे. आणि या पाहू शकता तलवली नाका मुंबई नाशिक महामार्गावरील पडगा टोल नाक्याच्या पुढे मुंबईच्या दिशेने. आता तुम्ही पाहू शकता उड्डाणपुलाचे काम किती वेगाने सुरू होते. हे अंडरपास आहे, या अंडरपास मधनच प्रवेश दिला जाईल जे आजूबाजूला वेअरहाऊस आहे त्यांच्यासाठी. आणि दुसरा अंडरपास जो तलवली नाक्यावरच आहे. इथून डाव्या हाताला जेव्हा आपण तलवली नाक्यावरनं वळण घेऊ त्यावेळेस आपण कल्याणच्या दिशेने जाऊ शकतो आणि सरळ गेल्यास ठाणे मुंबई भिवंडीच्या दिशेने. आज आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आला असल्यास सबस्क्राईब करावे. हे पाहू शकता काम अति वेगाने सुरू असलेले तलवली नाका उड्डाणपुलाचे काम. आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. पुन्हा एका नवीन व्हिडिओत नवीन रस्त्याच्या अपडेटसह भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल. लाईक, share and subscribe.